आज आपण आलो आहोत गुजरातमधील सर्वात पवित्र आणि रहस्यमय स्थळी गिरनार पर्वतावर. हा फक्त एक पर्वत नाही, ही ती भूमी आहे जिथे देवांनी, साधूंनी आणि श्रद्धाळूंनी आपले पाऊल उमटलेले आहेत. गिरनार म्हणजे एक वेगळीच दुनिया, प्रत्येक पायरी श्रद्धेने भरलेली आणि प्रत्येक झुळूक अध्यात्म घेऊन येणारी. असं सांगितलं जातं की येथे भगवान दत्तात्रेयांनी हजारो वर्षांपासून तप करीत होते आणि जो गिरनार शिखरापर्यंत पोहोचतो तो फक्त पर्वत नाही, स्वतःच्या मनावर विजय मिळवतो. हा प्रवास मी माझ्या कॅमेऱ्यातून कैद केलेला आहे. काही अजून न पाहिलेल्या ठिकाणी मी दाखवलेली आहे. त्या गुहा, ते प्राचीन मंदिरे, धुक्यात हरवलेल्या वाटा, जणू प्रत्येक दगडात इतिहास कोरलेला आहे. गिरनारच्या शांततेत एक जादू आहे. ती काही बोलत नाही, पण ती मनाशी संवाद करते. प्रत्येक पायरी, प्रत्येक श्वास आपल्याला देवाच्या अधिक जवळ घेऊन जातो. वरून जेव्हा संपूर्ण शहर दिसते तेव्हा मनात एकच विचार येतो, देवाने बनवलेले हे जग किती सुंदर आहे. गिरनार डोळ्यांना नाही तर आत्म्याला शांत करतो आणि म्हणूनच इथे येणारा प्रत्येकजण काहीतरी घेऊन जातो. कोणी श्रद्धा, कोणी अनुभव आणि कोणी मनशांती. जर तुम्ही अजून गिरनारला गेले नसाल तर एकदा नक्की या, कारण गिरनार बोलत नाही तर तो ऐकतो. गिरनारचा प्रवास करत असताना आजूबाजूला दिसतात अनेक लहान मंदिरे, जसे की चामुंडा देवी मंदिर, हनुमानाचं मंदिर, शंकराचं मंदिर. प्रत्येक ठिकाणी दिव्याचा प्रकाश, धुपांचा सुगंध आणि भक्तांचा जय जयनाद मन अगदी भारावून जातं. त्या क्षणी असं वाटतं की संपूर्ण गिरनार पर्वत एक छोटं मंदिर आहे आणि प्रत्येक देवता जणू तुमचं स्वागत करत आहे. गिरनारची शांतता एक जादू आहे. ती काही बोलत नाही, पण ती मनाशी संवाद करते. आणि जर तुम्ही गिरनारला येत असाल तर इथे राहण्यासाठी देखील खूप सुंदर आणि परवडणारे ठिकाण आहे. मी स्वतः एका अशा ठिकाणी थांबलो होतो, तिथे फक्त 1000 रुपयात एक आरामदायी रूम मिळते. त्यात गरम पाणी, बेड आणि सर्व सुविधा अगदी छान होत्या. स्वच्छ, शांत आणि सुरक्षित वातावरण. आणि सगळ्यात छान म्हणजे ही ठिकाणं मंदिराजवळ आहे, म्हणून सकाळी आरती आणि घंटानाद याचा अनुभव अगदी जवळून येतो. अशा अनेक ठिकाणी तुम्ही सहज राहू शकता, स्वस्तात, सुरक्षित आणि समाधानाच्या पद्धती.